नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नेतृत्व असलेले काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतिहासातच पहिल्यांदाच मोठा बदल झाला आहे. कंत्राटदारांच्या समस्या निवारण्यासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सोमवारी बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर आयोजित राज्य कंत्राटदारांच्या मेळाव्याला ते उद्देशून बोलत होते. आमच्या काँग्रेस पक्षाने राज्यातील 7 कोटी जनतेला 5 गॅरंटी योजनांचे वचन दिले होते, ते आम्ही पूर्ण केले. गोरगरीब जनतेला गृहलक्ष्मी, गृहज्योती, मोफत बस प्रवास, मोफत रेशन या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही बोलतो तसे वागतो आणि अंमलातही आणतो, असे मनोगत कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी उचगाव येथील मळेकर्णी देवीच्या आमराईमध्ये या हमी योजनांच्या योग्य अंमलबजावणी हमी सभेचे तालुकास्तरीय आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेला बेळगाव तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. राज्यातील काँग्रेस सरकार कुप्रशासन चालवत असल्याचा आरोप करत आज बेळगाव शहरामध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शहरातील कोल्हापूर सर्कल ते राणी चन्नम्मा चौकापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांनी देशाच्या फाळणी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथन वय वर्षे 60 यांना कर्करोग कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. सोमनाथ यांनी एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधीची पुष्टी दिली आहे. चांद्रयान 3च्या प्रक्षेपणापासून 23 ऑगस्ट रोजी आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवल्या होत्या, परंतु त्यावेळी काहीच स्पष्ट झाले नव्हते. मला देखील कर्करोगावरून कुठलीच ठोस माहिती नव्हती, असे सोमनाथ यांनी म्हटले आहे. यंदा उन्हाळ्याला जोरदार सुरुवात झाली असून सर्वत्र पाण्यासाठी लाही होत आहे. वळिवाच्या पावसाने दडी मारल्याने बेळगाव शहर व परिसराला पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. बेळगाव शहरात उद्भवलेली ही पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे शासनाचे हात बळकट करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करत आहेत. 2022 मध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव सोबत रोटरी डिस्ट्रिक्टने यासाठी पुढाकार घेतला असून सुमारे 76 लाख रुपये खर्चातून हा प्रकल्प उभारला जात आहे. पहिला प्रकल्प हा दैनिक 1 लाख लिटर प्रक्रिया क्षमतेचा मटन बुचर स्ट्रीट टॉयलेट ब्लॉक जवळ, तर दुसरा प्रकल्प दैनिक 35,000 लिटर प्रक्रिया क्षमतेचा जुना पोस्ट ऑफिस रोड लगत कर्मचारी क्वार्टर्स जवळ राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा खर्च अंदाजे 76 लाख रुपये आहे. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धनावर, कॅन्टॉन्मेंटचे सीईओ राजीव कुमार, रोटेरियन अशोक परांजपे, सुधीर तुपेकर, रोटेरियन मनोज मायकेल, रोटेरियन पराग भंडारे, रोटेरियन मिलिंद पाटणकर, सतीश वण्णूरकर, प्रवीण देशपांडे व रोटेरियन अशोक पै आणि इतर उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंग रोड करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. रिंग रोड विरोधात पुन्हा जन आंदोलन करण्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले आहे. कॉलेज रोड येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात ही बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये रिंग रोड बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲडव्होकेट एम.जी. पाटील, आर.एम. चौगुले, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट प्रसाद सडेकर, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, बी.डी. मोहनगेकर यांच्यासह इतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. हिडकलपासून शहराला जोडण्यात आलेली पाण्याची पाईपलाईन कणबर्गी येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन उन्हाळ्यातच ही घटना घडल्याने महानगरपालिका आणि L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घ्यावी लागली.
त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली, तरी देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. महापौर सविता कांबळे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना पाण्याची गळती तातडीने बंद करण्याची सूचना केली. याचबरोबर इतर ठिकाणी पाण्याच्या गळती असतील तर त्या देखील दुरुस्त कराव्यात असेही त्यांनी सांगितले. या गळतीमध्ये काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. दिवसभर ही गळती काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर दुपारी 2च्या सुमारास अचानकपणे सुरू झालेल्या चक्रीवादळाने ताशी अंदाजे 20 किलोमीटरचा वेग धारण केला होता. यामुळे या मैदानात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. तसेच वेगाने वारे वाहत असल्याने या चक्रीवादळात सभोवतालचा कचरा ओढला गेल्यामुळे हे वादळ आकाशाच्या दिशेने वर जात होते. त्या ठिकाणी कार्यरत असलेले कामगार व कर्मचारी कचरा व धुळीपासून स्वतःला बचाव करण्यासाठी सुरक्षित स्थळी आसरा घेताना दिसत होते. अमूल बूंद फाउंडेशन बेळगावच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून पाणी बचत, प्लास्टिक निर्मूलन करणारी एक संस्था असून संस्थापिका आरती भंडारे यांनी कणकुंबी येथील माऊली विद्यालयात पाण्याचे महत्त्व व प्लास्टिकवर निर्बंध या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. यावेळी त्या म्हणाल्या की पाणी म्हणजे जीवन असून विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच जागरूक राहून याचे नियोजन आणि योग्य वापर केल्यास भविष्यातील नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत होईल. तसेच प्लास्टिकचा वापर कमी प्रमाणात करून नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करावा. पर्यावरण संरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिल्याने त्यांना बक्षीस स्वरूपात स्कूल बॅग, घड्याळ, स्क्रब, आयुर्वेदिक औषधांचे वितरण, माध्यमिक शालेय मुलींना नवीन गणवेश देण्यात आले. यावेळी कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, शांता सामंत व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी रंजक सामने पार पडले. बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात 11 स्टार FC विरुद्ध चौगुले ब्रदर्स FC यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात 3-1 ची आघाडी मिळवत 11 स्टार FC संघाने विजय मिळवला. दुसरा सामना झिगझॅग विरुद्ध निप्पाणी FC या संघात झाला. 0-4 ची आघाडी मिळवत निप्पाणी FC संघाने हा सामना जिंकला. तिसरा सामना युनायटेड गोवन्स आणि युनायटेड यूथ यांच्यात झाला. हा सामना 5-0 ने युनायटेड गोवन्स संघाने जिंकला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने एका शेतकरी प्रमुखाला उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रीय रयत संघाचे प्रमुख प्रकाश नायक यांनी केली आहे. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना संघर्ष करूनच त्यांच्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. माजी सैनिकांना राज्य सरकारी नोकरीत 10% आरक्षण न देता अन्याय केला जात आहे, असा आरोप करून आज बेळगाव शहरामध्ये माजी सैनिक महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव येथील विविध सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था, राजकारण व समाजकारणात मोठे योगदान दिलेले व्यक्तिमत्व कैलासवासी YB चौगुले यांच्यात जन्मदिनाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बेळगाव शहरातील मराठी शाळेतील 10वीच्या गरजू विद्यार्थ्यांना स्नेहलता YB चौगुले, मुलगी मानसी चौगुले निंबाळकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे किट वितरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. राज्यातील अपंग दिव्यांगांना सरकारकडून योग्य सुविधा पुरवण्यात याव्यात, तसेच सध्या असलेल्या दिव्यांग वेतनात वाढ करून 5,000 रुपये करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपंग कल्याण संघ खानापूर यांच्या वतीने ग्रेड 2 तहसीलदार राकेश बुवा यांना सोमवारी देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून आपण हे निवेदन वरिष्ठांना पाठवू, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल सावंत, श्रीकांत देवगेकर, भावकांना किणीयेकर, मारुती गोरल यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारीसाठी स्थलांतर करावे लागू नये यासाठी रोजगार हमी योजना अत्यंत उपयुक्त ठरत असून स्थानिक नागरिकांनी गाव पातळीवरच मिळणाऱ्या रोजगार व त्यातून मिळणाऱ्या मजुरीचा लाभ घेऊन आपल्याच गावच्या विकास कामामध्ये भर घालावी व या योजनेचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी जगदीश कम्मार यांनी केले. उमराणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महात्मा गांधी नरेगा योजनेच्या कामाच्या स्थळी भेट देऊन ते बोलत होते. 5 वर्षाखालील तालुक्यातील 60,830 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्याच्या अभियानाचा उपविभागीय अधिकारी मेहबूबी यांच्या हस्ते रविवारी सार्वजनिक सरकारी रुग्णालयात शुभारंभ करण्यात आला. तालुक्यात 6,89,431 लोकसंख्या असून त्यात 60,830 5 वर्षावरील बालकांचा समावेश आहे. लसीकरणासाठी चिकोडी तालुक्यात 291 आणि निप्पाणी तालुक्यातही 291 केंद्रावर सोय करण्यात आली होती. नुकत्याच सुरू झालेल्या पदवीपूर्व द्वितीय वर्षातील वार्षिक परीक्षेत आज दुसऱ्या गणित व शिक्षणशास्त्र पेपरला चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून 261 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. गणित विषयाला 114 तर समाजशास्त्र विषयाला 147 विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शवली. एकूण चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 11,155 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 10,894 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गणित पेपरला 8,890 पैकी 8,776 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 114 विद्यार्थी गैरहजर राहिले. तर शिक्षणशास्त्र विषयासाठी 2,265 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी 2,118 विद्यार्थी हजर तर 147 विद्यार्थी गैरहजर राहिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.